नमस्कार, मी वैष्णवी कदम. वास्तव खबर मध्ये तुमचं स्वागत आहे. पहिले हा व्हिडिओ पहा, मग आपण यावर चर्चा करूया. सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा, पाटबंधारे कर्मचारी एकजुटीचा. अहिल्यानगर शहरातील सगळे ऑफिस उत्तरेत हलवण्यात येत आहेत. अहिल्यानगर शहराला असलेले राष्ट्रीय महामार्गाचे कार्यालय शिर्डीला जाणार. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, मूळ पाटबंधारे विभाग तसेच अहिल्यानगर पाटबंधारे विभाग हे सुद्धा कार्यालय राहुरी किंवा लोणी येथे हलवण्यात येत आहे. नेमकं यामागचं कारण काय आहे ते आता मी तुम्हाला सविस्तर सांगतेच. दिलीप गांधी खासदार असताना यामागे आपण पाहिलं, नगर दक्षिणेतील माळी पिंपळगाव येथे होणारं विमानतळ शिर्डीला हलवलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अहिल्यानगर शहराचं नाक व्यारडी सुद्धा श्रीरामपूरला चालली आहे. अहिल्यानगर शहर फक्त आता नावाला राहिले. विखेना राजकारण दक्षिणेत करायचंय, विकास कामं उत्तरेत करायचे. सुजय विखे कायम भाषणात बोलतात, विकास कामं केली तरी जनतेने पाडलं. कल्याण रोडचा उड्डाणपूल अजूनही तसाच पडलाय. उद्घाटन करून 3 वर्ष झाली. हा तिसरा पावसाळा आहे. पूर येतो, नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. व्याडी हलवली ते खूप वाईट केला. दिलीप गांधी यांनी पिंपळगाव माळवी येथे विमानतळ करणार होते, तेही नेलं. नगरकरांना त्रास व्हावा म्हणून नेप्ती रोडचा 500 मीटरचा पूल 3 वर्ष झाले तरी पूर्ण नाही. मेडिकल कॉलेज नेणार होते ते वाचलं. त्यांना शहर भकास करायचे आहे. फक्त इलेक्शन दक्षिणेत करतात. 8 दिवसापूर्वी डिफेन्स हबचं उद्घाटन झाले, ते सुद्धा शिर्डीमध्ये. त्या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री यांना नगर मनमाड रस्त्यावरून न्यायचे होते. सुजय विखे खासदार होते, वडील पालकमंत्री होते, तरी सुद्धा नगर मनमाड रस्ता झाला नाही. मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे रेल्वेनी आले, त्यांना नगर मनमाड रस्त्यावरून का नेले नाही? देशाचे नेते, राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांचे कार्यक्रम सगळे शिर्डीमध्ये होतात. अहिल्यानगर शहर फक्त नावाला आहे. दक्षिणेमध्ये एकही कार्यक्रम होत नाही. सगळे कार्यक्रम जे आहेत ते उत्तरेमध्ये पार पडतात. या सगळ्या गोष्टी हलवण्यामागचा डाव म्हणजे अहिल्यानगर शहराचं महत्व कमी करायचं. हे सर्व करत असताना पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांना हे सगळे कार्यालय का हलवायचे? नेमकं काय कारण? शहराचं महत्व कमी करायचं? हे सर्व हलवण्यामागे विखे कुटुंबाला याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत उत्तरेत मिळणार अशी चर्चा जनतेत आहे. गेल्या 2 दिवसापासून पाटबंधारे खात्यात आंदोलन सुरू आहे. आता हळूहळू अहिल्यानगर शहराचा सुपडा साफ होणार असं दिसतंय. एकामागं एक सरकारी कार्यालय जर शिर्डीत गेले, राहत्यात गेले, लोणीत गेले तर अहिल्यानगर शहराचं महत्व नक्कीच कमी होणार. दक्षिणातले तालुके कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, पारनेर यांना आता शासकीय कामांसाठी लोणीचा रस्ता धरावा लागणार आहे. नाहक जनतेला मनस्ताप सहन करावा लागणार. अहिल्यानगर शहरातील अनेक कार्यालय उत्तरेत चालले तरी दक्षिणेतले आमदार संग्राम जगताप, मोनिका राजळे, विक्रम पाचपुते, काशीनाथ दाते, रोहित पवार, अक्षय कर्डिले यावर एकही शब्द बोलायला तयार नाहीत. त्यांचं कारण म्हणजे विखेंचा जिल्ह्यावर असलेला राजकीय दबदबा. काही दिवसापूर्वी सगळे कार्यालय उत्तरेत न्यायचे, सगळा विकास उत्तरेत करायचा, दक्षिण भकास करायचा असा आरोप विखेंवर झाला होता. आजही जनतेतही तीच चर्चा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दक्षिणेचे जे खासदार आहे निलेश लंके, तेही या गोष्टींवर काहीच बोलायला तयार नाही. नेमकं राजकारण कुठे चाललंय? नेमकं विकास कामं होत आहेत का? अहिल्यानगर शहरातले दक्षिणेचे काय प्रश्न आहेत? नेमकं काय चाललंय तरी काय?